MPSC टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर काल आपण 49 क्वेश्चनपर्यंत ही सिरीज कंप्लीट केली होती. तर काही कारणाने समोरचे क्वेश्चन बाकी होते. तर चला प्रश्न क्रमांक 50 घेऊया. प्रश्न क्रमांक 50 जोड्या लावा. नवीन राज्यांची मागणी आणि मूळ राज्य. हा क्वेश्चन MES 2015मध्ये आला होता. तर नवीन राज्यांची मागणी म्हणजेच हरित प्रदेश, बोडोलँड, विदर्भ आणि गोरखालँड. मूळ राज्य आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. तर हरित प्रदेश आहे उत्तर प्रदेश, बोडोलँड आहे आसाम, विदर्भ आहे महाराष्ट्र आणि गोरखालँड आहे पश्चिम बंगाल. तर म्हणजेच हरित प्रदेश 3, बोडोलँड, आसाम, विदर्भ, महाराष्ट्र आणि गोरखालँड पश्चिम बंगाल. तर पर्याय आहे 3, 1, 2, 4. तर 3, 1, 2, 4 ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51. राज्यांची पुनर्रचना किंवा संघ राज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे? हा प्रश्न STM मुख्य 2014ला विचारला होता. पर्याय अ JVP समिती, ब दार आयोग, क राज्य गोपालाचारी समिती, ड सरकारी आयोग. पर्याय 1 फक्त अ ब क, 2 फक्त अ ब ड, 3 फक्त अ क ड आणि 4 फक्त ब क ड. तर योग्य पर्याय आहे JVP समिती, म्हणजेच पर्याय नंबर 2 अ ब ड, दार आयोग आणि सरकारी आयोग. तर पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ ब ड. प्रश्न क्रमांक 52. खालील नमूद केलेली राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्यांचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे? हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2014ला विचारला होता. अ नागालँड, ब आंध्र प्रदेश, क हरियाणा, ड महाराष्ट्र. योग्य पर्याय 1 अ ब क ड, 2 अ ब ड क, 3 ब अ ड क, 4 ब ड अ क. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 ब ड अ क, म्हणजेच आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड आणि हरियाणा. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53. आंध्र प्रदेशाच्या राज्य पुनर्रचना विधेयक 2013 द्वारे तेलंगणा राज्यांची स्थापना प्रस्तावित आहे, ज्यामध्ये खालीलप्रमाणे रचना असेल. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला होता. अ मध्ये आहे लोकसभा मतदारसंघ, ब जिल्हे, क राज्यसभा मतदारसंघ आणि ड विधान परिषदेतील जागा. ब मध्ये आहे दिलेले 7, 2, 22, 17, 40 आणि 10. तर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत 17 आणि जिल्ह्यामध्ये आहेत 10 जिल्हे आणि राज्यसभामध्ये आहेत 7 आणि विधान परिषदेमध्ये जागा 40. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3, 5, 1, 4. 3, 5, 1, 4. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणजेच लोकसभा मतदारसंघ 17, जिल्हे 10, राज्यसभा मतदारसंघ 7 आणि विधान परिषदेतील जागा 40. तर योग्य पर्याय नंबर आहे पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 54. आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा प्रश्न STI पूर्व 2014ला विचारला होता. 1 तेलंगणा हे भारताचे 29वे राज्य बनेल. 2 तेलंगणामध्ये हैदराबादसह 10 जिल्ह्यांचा समावेश असेल. 3 हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील 15 वर्षे संयुक्त राजधानी राहील. 4 वरीलपैकी एकही नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील 15 वर्षे संयुक्त राजधानी राहील. हे विधान चुकीचे आहे, म्हणून पर्याय नंबर 3 हे योग्य ऑप्शन आहे. आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील 15 वर्षे संयुक्त राजधानी राहील हे वाक्य चुकीचे आहे. पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 55. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? हा प्रश्न STI मुख्य 2014चा आहे. तर 1 सत्ता विभाजन, 2 पक्षविरहित लोकशाही, 3 न्यायालयीन स्वातंत्र्य, 4 लोकशाही विकेंद्रीकरण. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 लोकशाही विकेंद्रीकरण. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर तो लोकशाही विकेंद्रीकरण हा आहे पर्याय नंबर 4.
प्रश्न क्रमांक 56. घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानापैकी कोणते विधान चूक आहे? हा प्रश्न PSI मुख्य 2014ला विचारला होता. 1. संसदेला तो अधिकार दिला आहे. 2. संसद साध्या बहुमताने त्याचा कायदा करू शकते. 3. विधेयकांची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित घटक राज्य विधिमंडळांची मते आजमावली पाहिजे. 4. सीमा बदलण्यासाठी संबंधित घटक राज्यांची संमती आवश्यक आहे. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4. सीमा बदलण्यासाठी संबंधित घटक राज्यांची संमती आवश्यक आहे. घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानापैकी कोणते विधान चूक आहे असे त्यांनी विचारले आहे. तर पर्याय नंबर 4. सीमा बदलण्यासाठी संबंधित घटक राज्यांची संमती आवश्यक आहे हा पर्याय चूक आहे. प्रश्न क्रमांक 57. भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता. 2 किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्यांची निर्मिती करता येते. ब. कोणत्याही राज्यांचे नाव अथवा सीमा बदलण्याकरिता संबंधित राज्य विधिमंडळांची स्पष्ट सहमती आवश्यक असते. क. कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल. ड. संबंधित राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करू शकते. पर्याय क. ड. 2. ब. क. ड. 3. अ. ड. आणि 4. ब. ड. तर योग्य पर्याय आहे ब. क. ड. प्रश्न क्रमांक 58. खालील विधाने पहा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता. काहींच्या मते आसाम हा शब्द संस्कृत शब्द असोमा म्हणजेच अद्वितीय पासून आला आहे. ब. काही इतरांच्या मते तो ओहोमस ज्यांनी या क्षेत्रावर इंग्रज येण्यापूर्वी 600 वर्ष राज्य केले त्यांच्यापासून आला आहे. आता सांगा. 1. अधिक लोकांना मान्य आहे. 2. ब. अधिक लोकांना मान्य आहे. 3. दोन्ही लोकांना सारखेच मान्य आहे. 4. कोणतेही विधान मान्य करण्यासारखे नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. ब. अधिक लोकांना मान्य आहे. म्हणजेच काही इतरांच्या मते तो ओहोमस ज्यांनी या क्षेत्रावर इंग्रज येण्यापूर्वी 600 वर्ष राज्य केले त्यांच्यापासून आला आहे. पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 59. खालील विधाने वाचून योग्य त्या पर्यायांची निवड करा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता. 1. 1919च्या अधिनियमाद्वारे 8 प्रमुख प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली. 2. 1919च्या अधिनियमाद्वारे ओरिसा आणि सिंध या प्रांतांची निर्मिती करण्यात आली. 3. 1919च्या अधिनियमाद्वारे केंद्रीय आणि प्रांतीय विषयांचे सविस्तर वर्गीकरण करण्यात आले. 4. भारतात संघराज्य लागू करण्याच्या दृष्टीने 1919चा अधिनियम निराशाजनक दृष्ट्या अपयशी ठरला. पर्याय 1. केवळ विधान 1 बरोबर आहे. 2. विधान 2 चूक आहे. 3. विधान 3 चूक आहे आणि 4. विधान 4 चूक आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2. विधान 2 चूक आहे. 1919च्या अधिनियमाद्वारे ओरिसा आणि सिंध या प्रांतांची निर्मिती करण्यात आली. तर हे विधान चूक आहे. पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 60. 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न ऐसो पूर्व 2013ला विचारला होता. 1. न्यायमूर्ती S. केदार. 2. S. के. पाटील. 3. ब्रिजलाल बियाणी. 4. काकासाहेब गाडळीकर. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1. न्यायमूर्ती S. केदार. 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती S. केदार हे होते. पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 61. भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. 1. हृदयनाथ कुंजर. 2. K.M. पन्नीकर. 3. फजल अली. 4. K.M. मुन्शी. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. फजल अली. भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फजल अली हे होते. पर्याय नंबर 3 या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 62. पुढील राज्यांच्या निर्मितीनुसार क्रम लावा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. 1. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड. 2. उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड. 3. छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड. 4. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4.
छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. राज्यांची निर्मिती क्रमानुसार. पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. 1 मराठवाडा, 2 कोकण, 3 विदर्भ, 4 पश्चिम महाराष्ट्र. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 विदर्भ. विदर्भ हा विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला. पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 64. भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागांचा अधिक पुढाकार होता? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. 1 मराठवाडा, 2 महाराष्ट्र, 3 आंध्र प्रदेश, 4 कर्नाटक. तर यातील योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 आंध्र प्रदेश. भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत आंध्र प्रदेश भागाचा अधिक पुढाकार होता. पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 65. राज्य पुनर्रचनेसंबंधी फजल अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशी. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता. अ. विदर्भांचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे. ब. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनवता येणार नाही. क. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे. ड. मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय 1 अ फक्त, 2 अ व ब फक्त, 3 अ व क फक्त आणि 4 अ ब क ड. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 अ व क फक्त. म्हणजेच विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे आणि गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे असे फजल अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशीमध्ये होते. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे अ आणि क. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66. सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत? हा प्रश्न असिस्टन्स पूर्व 2012ला विचारला होता. पर्याय 1 28 व 7, 2 26 व 9, 3 27 व 8 आणि 4 29 व 6. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 28 व 7. सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्ये आहे व केंद्रशासित प्रदेश आहेत? तर 28 व 7. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. पर्याय नंबर 1. प्रश्न क्रमांक 67. कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते? हा प्रश्न PSI मुख्य 2012ला विचारला होता. अ. कलम 3 नुसार संसद एका राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते. ब. संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते. क. नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व शिफारशीनेच संसदेत सादर करता येते. ड. अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधिमंडळांचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे. पर्याय अ, ब, क आणि ड. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर ड. म्हणजेच अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधिमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे. हे कलम 3 संदर्भात विधान अप्रस्तुत ठरते म्हणजे चुकीचे ठरते. अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधिमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे. पर्याय नंबर ड. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता? हा प्रश्न ॲग्री 2012ला विचारला होता. 1 मोनॅको, 2 सन मॅरिनो, 3 चीन आणि 4 व्हॅटिकन सिटी. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 व्हॅटिकन सिटी. तर व्हॅटिकन सिटीच्या लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी हा आहे पर्याय नंबर 4. लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी हा आहे पर्याय नंबर 4. प्रश्न क्रमांक 69. योग्य जोड्या लावा. हा प्रश्न ॲग्री 2012ला विचारला होता. स्तंभ अ मध्ये दिलेले आहे स्थापना आणि स्तंभ ब मध्ये दिलेले आहेत राज्य. तर अ 1960, ब 1963, क 1975, ड 1987 आणि स्तंभ ब मध्ये राज्य दिलेले आहेत. 1 सिक्कीम, 2 गोवा, 3 महाराष्ट्र, 4 नागालँड. तर पर्याय दिलेले आहेत खाली. तर चला बघूया 1960
1960 आहेत महाराष्ट्रची निर्मिती आणि 1963मध्ये आहेत नागालँडची निर्मिती आणि 1975मध्ये आहे सिक्कीमची निर्मिती आणि 1987मध्ये आहे गोव्याची निर्मिती. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3, 4, 1, 2. 3, 4, 1, 2 पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3, 4, 1, 2. प्रश्न क्रमांक 70. डॅश हे भारतात 25वे राज्य बनले. हा प्रश्न ISO पूर्व 2011ला विचारला होता. 1 गोवा, 2 मिझोराम, 3 सिक्कीम आणि 4 झारखंड. तर यातील योग्य पर्याय आहे गोवा. गोवा हे भारतात 25वे राज्य बनले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 गोवा. तर आज आपले इथे 20 क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत. अशा पद्धतीने संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र या टॉपिकवर आपले टोटल 70 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. तर उद्या आपण टॉपिक नंबर 6 नागरिकत्व या टॉपिकवर क्वेश्चन घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करायचा, चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करायचा.